नमस्कार, मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रीना ठोंबरे। आणि चॅनलचं नाव मी सांगते याचा एकच हेतू आहे की तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला ना तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि एकाच गोष्टीचं पुनरावर्तन झालं ना सारखं सारखं की ते नाव आपल्या डोक्यामध्ये बसून जातं, म्हणून आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला नेहमी लक्षात राहावं म्हणून एकदा मी सांगत असते आपल्या व्हिडिओमध्ये। तर ठीक आहे, आजचा टॉपिक काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे, कारण व्हिडिओचा आपल्याला कंटेंट काही माहिती नसतो, पण थंबनेलवरून आपल्याला कळतं की या व्हिडिओमध्ये आपल्याला काय मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा चॅनलवर होत आहेत। इतरांच्या तर मी बघतेच, पण माझ्या चॅनलवर पण आता होत आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणावर होत आहेत। आणि S4S हे जे तुम्ही अपील करताय ना ते आता थांबवावं लागेल, कारण तुम्हाला माहिती नाही पण याच्यावर एक यूट्यूबची पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीनुसार तुम्ही जर हे असं अपील केलं ना चॅनलवर, मी तुम्हाला सबस्क्राइब करते, तुम्ही मला सबस्क्राइब करा, किंवा मी तुम्हाला केलं आहे तुम्ही मला करा, आणि ह्या म्हणजे अशा भरपूर गोष्टी होत आहेत। अजून काय होते माहिती का, सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी पैसे दिले जातात। ओके, वॉच टाइम वाढवण्यासाठी पैसे देऊन वॉच टाइम विकत घेतला जातो। तर तुम्हाला काय वाटतं, जर आपल्या कंटेंटमध्ये एक बारीकसा शब्द जर यूट्यूबच्या अल्गोरिदमला माहिती होतो की ह्यांच्या चॅनलमध्ये तो एक असा एक शब्द आहे जो पॉलिसीच्या विरुद्ध आहे आणि आपल्या पॉलिसीला स्ट्राईक मिळतो किंवा ऍक्शन घेतली जाते, आपल्या चॅनलला स्ट्राईक दिला जातो आणि ऍक्शन घेतली जाते आपल्या चॅनलच्या विरोधामध्ये, तुम्ही जर असे सबस्क्रायबर्स वाढवताय ना पैसे देऊन फेक, किंवा वॉच टाइम तुम्ही विकत घेताय ना, तर तुम्हाला काय वाटतं, अल्गोरिदमला कळणार नाही त्या गोष्टी, तुम्हाला पुढे जाऊन 100% स्ट्राईक मिळणार। आणि तुम्ही जर ह्याच गोष्टी वारंवार करत आहात तर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल तर डिमॉनिटाईज होऊ शकतो। मॉनिटाईज झाल्यानंतर ही व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न असतो, कारण त्या व्ह्यूजचे पैसे ऍड बघितली ती पूर्ण की पैसे मिळले जातात आणि त्याच्यामुळे हे प्रकार घडत असतात। तर ठीक आहे, S4S करू नका तुम्ही, सबस्क्राइब करून सबस्क्रायबर मिळवू नका, त्यात तुमचा काहीच फायदा नाहीये। तुमचा कंटेंट पुढे जाणार नाही, यूट्यूब तुम्हाला प्रमोट करणार नाही, तुमच्या शॉर्ट्सला व्ह्यू येणार नाही, तुमचा एकही व्हिडिओ व्हायरल जाणार नाही। हे सगळं मी माझ्या मनाचं सांगत नाहीये। तुम्ही जा आणि गुगलवर यूट्यूबची पॉलिसी सर्च करा आणि त्यात टाका सबस्क्राइब फॉर सबस्क्राइब यूट्यूब पॉलिसी असं टाका, तुम्हाला सगळे टर्म्स अँड कंडिशन मिळून जातील। मला माहिती आहे आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतेय। साध्या सोप्या मार्गाने जर सगळ्याच गोष्टी मिळाल्या असत्या ना आपल्याला, तर आयुष्यात सगळं काही मिळून गेलं असतं, अगदी सर्वांना मिळालं असतं। मग स्ट्रगल किंवा मेहनत किंवा हार्डवर्क, सातत्य, ह्या गोष्टी का जगामध्ये निर्माण झाल्या? तुम्ही जर तुमच्या चॅनलला वेळ देत नाहीये स्वतः, तर तुम्ही असं एक्सपेक्ट का करताय की तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स तुम्हाला वेळ देतील? म्हणजे थोडे पेशन्स ठेवायचेत आपल्याला काम करत असताना। तुम्ही जर तुमच्या चॅनलला तेवढा पेशन्स देत नाहीये, तेवढा वेळच देत नाही तुम्ही तुमच्या चॅनलला, तर तुम्ही असं का एक्सपेक्ट करता की समोरची व्यक्ती तुमच्या चॅनलला वेळ देईल? तेव्हा आपल्याला स्वतःलाच आपल्या चॅनलवर खूप प्रेम करायचं आहे, खूप वेळ द्यायचा आहे त्याला। आणि कसं असतं माहितीये, आपण जे देतो ना तेच आपल्याला रिटर्न मिळतं। म्हणजे तुम्ही सबस्क्राइब करता खूप लोकांना, तुम्ही त्यांना वेळ देता का? तुम्ही त्यांचे व्हिडिओ किती आवडीने पाहता मला सांगा, मग तुम्ही जे करताय तेच तुम्हाला रिटर्न मिळतंय आणि ते कळत असूनही तुम्ही फक्त सबस्क्रायबर्सच्या मागे धावताय ना, तर नका धावू। ही गोष्ट एवढी सुंदर आहे ना, म्हणजे एक सबस्क्रायबर मिळणं आणि ते पण आपल्या स्वतःच्या कलेवर, आपल्या मेहनतीवर, आपण केलेल्या परिश्रमाचं एक रिवॉर्ड असतं, ते अवॉर्ड, आणि तो एक सबस्क्रायबर तेव्हा मिळतो ना, खूप जास्त आनंद होतो। आणि काय सांगू मी, मला हा अनुभव आहे मला, आणि त्याच्यासाठीच मी खूप वाचा, तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय ना, वाचन करा, खूप वाचा, एवढं मटेरियल गोळा करा जवळनं तुमच्या की तुम्हाला कोणत्याच कंटेंटवर एखादं म्हणजे रिसर्च करा थोडं, कोणत्याच कंटेंटवर तुम्हाला कसलीच गोष्ट कमी नाही पडायला पाहिजे। ओके, आता तुम्ही मला सांगा, तुमचं चॅनल, एक नॉर्मलची गोष्ट तुम्हाला सांगते मी, तुमच्या चॅनलमध्ये
असं काय आहे वेगळं की तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळावेत? बरोबर ना? आता तुमचं कोणताही चॅनल असेल, आता मी नाव नाही घेत कोणत्या चॅनलचं, कोणत्याच नीचचं, कोणत्या कॅटेगरीचं मी नाव नाही घेत. तुम्ही विचार करा की तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि काय करायचं, गुगलमध्ये जायचं आणि त्या कॅटेगरीमध्ये कोणते कोणते टॉप कंटेंट क्रिएटर आहेत ना त्यांना सर्च करायचं. सर्च केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ अगदी बारकाईने बघायचे आणि पूर्ण बघायचे. त्यांचा व्हिडिओ खराब करायला तिथे जायचं नाही. कोणताही क्रिएटर खूप मेहनत करून तो कंटेंट बनवत असतो आणि तो व्हायरल गेला आहे म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये असं काहीतरी त्यांनी मेहनत करून तयार केलेलं आहे. त्याची मेहनत वाया घालवायची नाही. तिथे गेलात ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा. बघितलेलं काही वाया जात नाही. आपण थोडं तरी त्यातून शिकायला मिळतंच आपल्याला. आणि स्किप करायचं नाही, कारण का अर्धवट नॉलेज मिळतं ना ते कधी पण धोकादायक असतं. हे दोनच नियम आहेत माझ्याकडे. मी पण कोणाचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो अगदी पूर्ण बघते, नाहीतर बघत नाही. ओके, ठीक आहे. जायचं आणि आपल्यापेक्षा टॉप क्रिएटर जे आहेत आपल्या फील्डमध्ये त्यांचे व्हिडिओज पाहायचे. त्यांनी काय काय केलं आहे, त्यांचं इंट्रोडक्शन कसं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याने इंट्रोडक्शन पाहून ज्यावेळेस सबस्क्रायबर्स आपले येतात त्यावेळेस मिडलमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, म्हणजे का ते तिथपर्यंत आले, आणि मग एंडिंगला जाताना कोणता टच दिलाय त्याने, इमोशनल वगैरे काय केलंय त्याने ना, पूर्ण अनालाइज करायचा व्हिडिओ. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय करतो ते पाहायचं. तुमचा कंटेंट कधी व्हायरल जातो, व्हायरल जाण्याची संज्ञा काय आहे, म्हणजे एक एक गोष्ट ना समजून घेऊन मग आपण काम करायला पाहिजे. मला कसं, एखादी गोष्ट जर मला अशी वाटली की ह्याबद्दल मला माहिती नाहीये ना, तर मी तिच्या तळागाळापर्यंत जाते. मला खूप आवडतं एखादी गोष्ट पूर्ण जाणून घेण्यासाठी. तर कंटेंट तुमचा तेव्हा व्हायरल जातो जेव्हा तुम्हाला अगोदर आपलं सजेशन केलं पाहिजे. बरोबर, जेवढं रिकमेंड करणार आपल्याला यूट्यूब, जेवढा जास्त आपले इम्प्रेशन जाणार ना तेवढ्या जास्त लोकांनी आपला व्हिडिओ बघितला जाणार. ओके, एक खात्री तिथे होऊन जाते की जेवढं जास्त इम्प्रेशन जाणार तेवढे लोक आपल्या चॅनलवर येणार. मग सपोज तुमचे 10-12 हजार इम्प्रेशन गेले, त्यातून सपोज 1000-2000 लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला. ओके, मग त्यांनी बघत असताना त्यांना असं काहीतरी वाटलं की जे त्यांनी कुठेच बघितलं नाही, म्हणजे कोणत्याच क्रिएटरने ते क्रिएट केलेलं नाहीये आणि असं खूप छान कंटेंट आहे तुमचा दुसऱ्या क्रिएटरपेक्षा. तर मग हळूहळू इंटरेस्ट वाढत जाऊन ते पूर्ण व्हिडिओ तुमचा बघणार. आणि जेव्हा असे तुम्हाला वॉच टाइम जास्त मिळतो, जेव्हा पब्लिक तुमच्या व्हिडिओवर जास्त वेळ टिकून राहतं, तेव्हा युट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं खास आहे आणि मग तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन जातो. व्हायरल व्हिडिओ असाच होत नाही. स्वप्न बघू नका की आपण व्हिडिओ बनवून टाकला, आपण रात्री झोपलो आणि आपला व्हिडिओ व्हायरल झाला. ठीक आहे, तर ही एक गोष्ट आहे की तुम्हाला सक्सेस मिळणार, पण मेहनतीनेच मिळणार. यशाला शॉर्टकट नाहीये आणि शॉर्टकटने मिळालेलं जे यश असतं ना ते तुम्हाला लॉंग टर्म टिकून राहत नाही तुमच्यापाशी. तर गृहिणींसाठी माझा एक छोटासा सल्ला आहे की आपण त्यावेळेस प्रयत्न करायला सुरुवात करतो ना जेव्हा आपल्याला गरज पडते. आणि गरज नसताना आपल्याकडे कितीही वेळ असला ना मुबलक, तरी आपण त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून पाहत नाही. जेव्हा गरज पडते तेव्हाच आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून घेतो. म्हणून ज्यावेळी तुम्हाला गरज नाही ना त्याही वेळेत तुमच्या वेळेला वेळ द्या आणि त्या वेळेकडे असं पहा की ती अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. काहीतरी असं छानसं करायला सुरुवात करा, कारण जेव्हा तुम्हाला गरज असेल त्या गोष्टीची तेव्हा कदाचित ती वेळ तुमच्याकडे नसेल. म्हणून सांगते, आपल्या प्रत्येक म्हणजे एज्युकेशनचा, आपल्याला मिळालेल्या नॉलेजचा कुठेतरी उपयोग चांगला झालाच पाहिजे. आणि ज्या गृहिणी घरी आहेत ना त्यांना सांगते मी, तुम्ही साधं चुलीवरचं जेवण जरी बनवलंत ना तरी प्रेक्षकांना आवडणार. साधेपणाच खूप महत्त्वाचा असतो. आर्टिफिशियल गोष्टी असतात ना त्यातला खोटेपणा लगेच जगासमोर सिद्ध होतो, लगेच दिसून येतं ते. आणि साध्या गोष्टींच्या पाठीमागे किती प्रेम असतं ते आपल्याला माहितीच आहे. तर तुम्हाला नक्कीच लोक सपोर्ट करतील. परिस्थितीला लाजून पाठीमागे राहायचं नाही, परिस्थितीवर मात करून पुढे यायचं. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठेवा, शिका, सगळ्यांनी संघटित व्हा आणि पुढे जा, एकत्र जा.
ठीक आहे, पण असं नाही की प्रत्येकाने एकमेकांना सांगा की तू मला सबस्क्राईब केलंस तर मी तुला सबस्क्राईब करीन. सोडून द्या. कंटेंट पाहिजे ना. उद्या लाईव्ह आहे, प्लीज लाईव्हला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण डिसाईड करू. पॅटर्न कसं असेल ते पण तिथे बघूयात. कुणाला कशाची गरज आहे ते कळेल मला. त्याच्यामध्ये आपण एक क्विज घेणार. त्या क्विजमध्ये मला असं वाटेल की ज्या लेडीजनी अगोदर सांगितलंय मला, काही गोष्टींची उत्तरं दिली आहेत व्यवस्थित, त्या लेडीजचे चॅनल मी प्रथम घेणार आणि आठवड्याभरात बघा तुम्ही त्यांचा ग्रोथ कसा होतोय चॅनलमध्ये. आणि जर त्यांचा ग्रोथ तुम्ही डोळ्यांनी बघितला, मी त्यांच्या चॅनलचे नाव पण तुम्हाला सांगेन. सबस्क्रायबर्स अगोदर किती होतं, त्यांचे व्ह्यूज वगैरे ते सगळं कळेल आपल्याला. आणि मग त्यांना मी आयडिया देईन की त्यांना काय करायचं आहे त्यांच्या चॅनलवर. तर असा एक आपण छोटासा प्रोग्राम घेऊन येतोय. त्यात माझा फायदा हा आहे की मला अजून रिसर्च करता येईल. म्हणजे त्यांच्या चॅनलप्रमाणे मी जाऊन त्यांचा चॅनल बघेल ना, काय काय गोष्टी कमी आहेत ना, त्या कमी असणाऱ्या गोष्टी फक्त सांगणार नाही, मी त्या गोष्टींवर रिसर्च करणार आणि कसा त्यांचा चॅनल उठून येईल वर या गोष्टींवर आपण प्रयत्न करूयात. माझा चॅनल खूप छोटा आहे अजून, पण माझ्याकडे आहेत तेवढे चांगले विचार आणि मी हे करू शकते. मी माझा चॅनल आरामात ग्रो करू शकते. हा माझा कॉन्फिडन्स आहे आणि मला माहिती आहे की कोणत्या लेवलला मी जाणार आहे. तर असाच कॉन्फिडन्स प्रत्येकीच्या मनात तयार करायचा आहे मला. आणि ठीक आहे, उद्या भेटूयात. मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुमच्या वेळातला थोडासा वेळ काढून या, आपण लाईव्ह घेऊयात. ठीक आहे, एवढंच बोलायचं. श्री स्वामी समर्थ.